4:45 वाजले आहेत सकाळचे आणि आज आहेत रविवार. सो मस्त सकाळी छान उठली, मस्त फ्रेश झाली आणि आज आहे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा. सो मी उठली, आंघोळ केली, आज केस धुतलेले आहेत छानपैकी आणि मस्त सकाळी तरतरी येण्यासाठी, एक फ्रेशनेस येण्यासाठी मस्त सकाळी असा छान चहा ठेवला आहे. मस्त चहा घेऊन झाला आणि सगळा कचरा पारोसा काढून घेतला आहे. बघा, हॉल वगैरे झाडून झाला आणि छान मस्त बाल्कनी, जिना वगैरे असं सगळ्या दूरचा मी कचरा काढून घेतला. आणि त्यासोबत एकीकडे मी तयारी देखील केली आहे. मिस्टरांचं चहा दूध, मुलीचं चहा दूध ते पण एकीकडे केलं आहे. असं माझी सकाळची कामं ही गुरुजी यायच्या आधी मी आटोपणार होती पटापट, कचरा वगैरे. आणि बघा सगळं झालं. त्याच्यानंतर बघा बाप लेकींनी हे केलं, केळीचे खांब बांधले आणि ते शेवटी बोलले, आई बघ जरा व्यवस्थित आहे ना, म्हणून मग ते बघितले आणि लगेच मी तयारीला लागली. कारण 9 वाजून गेले होते, गुरुजी 9:30ला येणार होते. सो मी त्याच्या आधी मी छान तयार व्हायला हवी होती. म्हणून बघा, माझ्या आवडीचा कलर आहे साडीचा, कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे साडीचं कॉम्बिनेशन, मला नक्की सांगा. आणि बघा, मी छान हेअरस्टाईल, खूप काही नाही पण असा साधासा केस आपले वर बांधले आहे, गरमी खूप आहे. आणि बघा अशी सुंदरशी नथ घातली, छोटासा मेकअप केला आहे. तुम्हाला मी कशी वाटते ते नक्की सांगा मला. आणि बघा तोपर्यंत गुरुजी आले आहेत. गुरुजी आपली पूजेची तयारी सर्व करत आहेत. अशी छान ते पूजा मांडून घेणार आहात. बघा, त्यांची सगळी पूजा मांडून झाली आहे आणि आम्ही पूजेला फायनली बसलो आहोत. छान मस्त सत्यनारायणाची पूजा म्हटली की 1 ते 1.5 तास सहज जातो. पूजा, अभिषेक आणि कहाणी. आणि सर्वात शेवटी बघा, छान मस्त आम्ही कहाणी ऐकायला बसलो आणि कहाणी ऐकून झाल्यावरती आरती करायला घेतली. साधारण आमची 11, 11:30पर्यंत म्हणजे 1.5-2 तासात आमची छान पूजा हे देखील झाली आणि आरती देखील झाली. सोबत आज माझ्या मैत्रिणी आल्या होत्या माझ्या मदतीला आणि बरेच मंडळी असली जेवायला की एक जण मदतीला पाहिजेत. बघा, माझ्या मैत्रिणी एक स्वयंपाक करत होती आणि एक छान कोशिंबीर वगैरे असा सगळा स्वयंपाक झाला. आमटी, भात, आंब्याचा रस, चटणी, कोशिंबीर वगैरे असं छान 2 नैवेद्य वाढले. एक सत्यनारायणाच्या पूजेच्या पुढे नैवेद्य दाखवला आणि एक घरच्या देवांना नैवेद्य दाखवला. असे दोन्ही नैवेद्य दाखवून आम्ही छान आमची पूजा सत्यनारायणची आटोपली आणि खूप प्रसन्न वाटत होते पूजा झाल्यावरती खूपच. नंतर मग मेहूण घातले जेवायला आणि म्हणतात सवाष्ण पण जेवू घालावे, ब्राह्मण भोजन असं आम्ही आज करून घेतलं. आणि इतकं सगळं झाल्यावर सगळ्यांची जेवणं वगैरे आटोपली. शेवटी बायकांची पंगत बसली जेवायला आणि सगळं फटाफट आवरून झालो आणि संध्याकाळसाठी आम्ही खूप छान रेडी झालो. मस्त फोटो सेशन झालं. आणि बघा, संध्याकाळी प्रसादाला माणसं आली होती पण फोटो काढायला जरा स्किप झाले. सो आमचा